टाळ्यांनी स्वागत करूया अभिलाषा चेल्लाम. मुळात आपण 10 स्पर्धकांना घेऊन फायनल्सला सुरुवात केली. त्यात एक कॉलबॅक झाला आणि 9 जण नाही किती 7 जण बाहेर पडली आणि त्यापैकी 8 वेळा तू बेस्ट परफॉर्मर. म्हणजे हे कसं जमलं? सगळं फॅन्टॅस्टिक. कीप इट अप आणि हाच तुझा फॉर्म कंटिन्यू राहू दे. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. राजसा जवळी जरा बसा जीव हा पिसा तुम्हा विण बाई. राजसा जवळी जरा बसा जीव हा पिसा तुम्हा विण बाई. कोणता करू शिणगार सांगा तरी काही. राजसा मी तुझ्याशी न बोलता जाऊ तिकडे, कारण तुला माहिती आहे गाणं कसं झालंय. नेहमीप्रमाणे सुपर फॅन्टॅस्टिक. आणि आता ही जी फेरी आहे त्या फेरीमध्ये आपण सुलोचनाताईंपासून सुरुवात करूया. छान गायले, अप्रतिम गायले, प्रश्नच नाही. पण आता काय झाले, पंचायत झाली आमची. तिघं एकापेक्षा एक गोडदोड करतायत. आता हे काय करायचं? आता यांनी ठरवायचं, नाही तर तुम्ही तिघांनी ठरवायचं. फार सुंदर, फार अप्रतिम गात. चालेल. आता काय हे सगळे पण आम्हाला इतके चांगले ओळखतात की तिला माहितीये मी कशाविषयी बोलणार आहे. आता सांग बरं तू. थँक्यू. इतकं छान गायली, शेवटची तान तर इतकी सुंदर आली की मी मगाशी जसं म्हणलं की ते झुंबर बिंबर सारंगीवाला बसलाय आणि ते सगळं असं फरची टोपी घातलेला आणि असं सगळं वातावरण होतं आणि एकदम हा थँक्यू असं म्हटलं आणि बाई निघून गेल्या. तर कसं वाटेल त्या वातावरणामध्ये? थँक्यू. जरा तो साची ती आज तर जाऊ देते, अजून कीबोर्डचा आवाज पण थांबायचा होता त्याच्यात थँक्यू. त्या मूडमध्ये असतानाच एकदम थँक्यू वाटल्यावर असं वाटलं की ते रेडिओवर अचानक गाणं तोडून जाहिरात सुरू होते ना. हा तर असं पुन्हा करू नका. ओके, खूप छान गायलीस. व्हेरी गुड. थँक्यू. आणि अभिलाषा, मला तुला एकच सांगायचंय, तू लावणी आता कशी गायलीस अशीच लावणी गाताना मोकळा आवाज सोडून लावणी गा, जशी आता तू गायलस, तरच ती ऐकणाऱ्याला चांगली वाटेल. तू म्हणशील मी सुराला अडून आवळून, मोकळेने गा जसं आत्ता गायलस. फार अप्रतिम गायलस, प्रश्नच नाही. थँक्यू. बेस्ट ऑफ लक अभिलाषा. थँक्यू. Sa re ga ma pa, ai ya, sa re ga ma pa.